गुरुत्वाकर्षण. तर तुम्हाला ह्या लेसनमध्ये कोणते कोणते प्रश्न उत्तरं इम्पॉर्टंट आहेत आणि ते तुम्ही केलेच पाहिजे ते मी प्रश्न तुम्हाला देत आहे. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आहे तुमचं गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स MCQसाठी गाईडलाईन जागासाठी येऊ शकतो. बस तेवढंच येईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे हा प्रश्न आहे कोणता, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल याचे फक्त काय पाहिजे तुम्हाला, डेफिनेशन, फक्त व्याख्या पाठ करा. कोणती, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलची, म्हणजे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स याची फक्त व्याख्या तुम्हाला पाठ करायची आहे. त्यानंतर आहे केपलरचे नियम, केपलर्स लॉ. कोणते कोणते केपलरचे लॉ आहेत, केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम आणि केपलरचा तिसरा नियम आकृती सकट तुम्हाला पाठ करायचे आहे. या तिन्ही नियमांमधला कोणताही नियम पेपरला येऊ शकतो. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजमध्ये आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय आहे तो तुम्हाला हा सगळा पाठ करायचा आहे. जी हा स्थिरांक आहे त्याला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतात. तसंच इकडे आहे स्मॉल जी, म्हणजेच काय, अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, म्हणजेच काय असतो तो स्मॉल जी असतो. ठीक आहे. कॅपिटल जी हा स्थिरांक असतो कोणाचा, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाचा, वैश्विक गुरुत्वीयचा. तर तो काय आहे, तर तो तुम्हाला हा सिद्धांत पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे काही नाही, ही गणित आहेत, जी गणित आहेत ती सगळी करा गणित. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज पान नंबर 8 वरचा पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन, हे तुम्हाला पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ह्याच्यातलं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी चे मूल्य आहे तर हे तुम्हाला काढायला येऊ शकतं. शिवाय तुम्हाला ही जीची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला MCQमध्ये किंवा गाळलेल्या जागामध्ये येणार. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, येते. होय, हे तुम्हाला काढायला येतं. क्वेश्चन डायरेक्टली असा पण येत नाही की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य काढा, असाही क्वेश्चन येत नाही. तर त्यावेळेला तुम्हाला ह्यातला काही एखादा क्वेश्चन किंवा ह्यातला क्वेश्चन किंवा हे एवढं दिलेलं असेल एवढं तुम्ही सॉल्व करा असं वगैरे येऊ शकतं. त्यामुळे क्वेश्चन हे येणार पण ते उलटे सुलटे कशीही तुम्हाला कन्फ्यूज करण्यात येणार. पण कोणते कोणते येणार ते इम्पॉर्टंट आहेत ते मी तुम्हाला सांगते. नंतर जीच्या मूल्यात होणारे बदल ते कशामुळे होतात, त्याची कारणे कोणती आहेत, जीच्या मूल्यामध्ये होणारे बदल ते का होतात, ते कोणत्या कारणांनी होतात, तर ते आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल, उंचीनुसार बदल होतात आणि खोलीनुसार बदल होतात. तर हे इम्पॉर्टंट आहे, जीच्या मूल्यात होणारे बदल. नंतर वस्तुमान आणि वजन यामधला फरक येऊ शकतो, यामधलं काय फरक येऊ शकतो. ठीक आहे. मला नंतर नेक्स्ट पेज उदाहरणं तर सगळी करायची. नंतर फ्री फॉलवरती तुम्हाला थोडक्यात लिहायला यायला पाहिजे. फ्री फॉल, बस फ्री फॉल झाला. मुक्तपतन, त्यानंतर बस एवढं तुम्हाला ह्या लेसनमधलं, पहिल्या लेसनमधल्या एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, क्वेश्चन करायचे आहेत. तर ते थोडक्यात क्वेश्चन कोणते आहेत, पहिला असणारे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, दुसरं असणारे वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल ह्याच्या फक्त व्याख्या, तिसरा असणार आहे केपलरचे तीनही नियम करायचे आहेत, चौथा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तो प्रश्न तुम्हाला कसाही येऊ शकतो कन्फ्यूज करणारा, पण प्रश्न हा येतो. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य, जास्तीत जास्त जीची व्हॅल्यू तुम्हाला MCQमध्ये किंवा गाईडलाईन जागामध्ये येतेच. नंतर जीच्या मूल्यात होणारे बदल आहे, ह्या पॉईंटमधले तुम्हाला कोणते घटक कारणीभूत असतात तर त्याच्यामध्ये 3 घटक तुम्हाला दिलेले असतात. कोणते 3 घटक ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे.
नंतर वस्तुमान आणि वजन ही एक पॉईंट्स आहेत, त्यातले फरक तुम्हाला येऊ शकतो. नंतर मुक्त पदांवरती टीप, ह्या एवढ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या लेसनमधून येणार. तर त्या पहिल्या लेसनमधल्या पहिल्या पाठातल्या तुम्ही एवढ्या गोष्टी पाठांतर केल्या आणि शिवाय 9वा प्रश्न एक लिहायचा राहिला आहे. ते सगळे उदाहरणे मॅथ्सचे. तर एवढे पॉईंट तुम्ही पहिल्या लेसनमधून केले तर तुम्हाला पहिला लेसन बाकी काही बघायची गरज नाही. आणि या सगळ्या पॉईंटमधून तुम्हाला एखादा पॉईंट अडत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा, मी तो तुम्हाला एक्सप्लेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच करेन. ओके.